स्वामी समर्थांची सेवा त्या दिवशी आपण कशी करू शकतो, तसेच स्वामी समर्थांचे कार्य, त्यांची शिकवण, स्वामी समर्थ कोण होते आणि त्यांनी कोणकोणते चमत्कार केले हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेणार आहोत. 2026मध्ये स्वामी समर्थांचा प्रगट दिन 19 मार्च 2026 रोजी गुरुवारी येत आहे. हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध द्वितीयेला हा उत्सव साजरा केला जातो. अक्कलकोट स्वामी महासमर्थांचा हा प्रगट दिन अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी विशेष पूजा, मंत्रजप आणि सेवा देखील केली जाते. प्रगट दिनाच्या निमित्ताने अनेक भक्त वेगवेगळी सेवा महाराजांची करत असतात. तसेच प्रगट दिनाच्या आधीपासूनच गुरुचरित्राचे पारायण, अक्कलकोट स्वामींच्या सारामृताचे पारायण लोक सतत करत असतात. तसेच आधीपासूनच त्यांनी या पारायणाला सुरुवात केलेली असते. हे पारायण 21 दिवसाचे, 11 दिवसाचे, 7 दिवसाचे असे लोक करत असतात. अनेक भक्त मनापासून ही सेवा करत असतात. तसेच स्वामी समर्थांनी सांगितलेला तारक मंत्र, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप रोजच लोक नित्यनेमाने करत असतात. अनेक भक्त महाराजांची ही सेवा अखंडपणे करतात आणि प्रगट दिना दिवशी देखील मोठ्या निष्ठेने महाराजांची पूजा करून ही सेवा केली जाते. तर या दिवसाचे महत्त्व म्हणजे या दिवशी स्वामी समर्थांनी अक्कलकोटमध्ये पहिले दर्शन दिले होते. भक्त या दिवशी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या वचनाचे स्मरण करतात. या दिवशी पूजेची पद्धत आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. सकाळी लवकर उठून शुचिर्भूत व्हावे. घरात किंवा स्वामी समर्थ केंद्रात स्वामींच्या मूर्तीवर किंवा फोटोवर अभिषेक करावा. फुले, अक्षदा आणि स्वामींना आवडणारा नैवेद्य नक्की त्या दिवशी अर्पण करावा. स्वामी समर्थांचे तारक मंत्र किंवा तारक स्तोत्र या दिवशी नक्की वाचावे. दिवसभर श्री स्वामी समर्थ या जपाचा अखंड जप करावा आणि आपल्याला शक्य असेल तर यावेळी अगोदरपासूनच पारायण देखील जरूर करावे. अशा प्रकारे स्वामी समर्थांची सेवा तुम्ही नक्की करा. स्वामींची लीला अगाध आहे. स्वामींचा थांग कोणालाही लागू शकत नाही. स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही कधीही कोणी सांगू शकत नाही. मात्र जेव्हा कृपा होते तेव्हा शुभ आशीर्वाद मिळतात. जेव्हा स्वामींचे अनुभव येतात तेव्हा धन्य झाल्यासारखे वाटते. म्हणूनच स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा. स्वामी तुमचे नक्कीच शुभ करतील अशी अढळ श्रद्धा कायम मनात ठेवा. महाराजांप्रती केवळ नम्र, शरणागत आणि समर्पण भाव ठेवा. स्वामींवरील श्रद्धा आणि निष्ठा कधीही कमी होऊ देऊ नका. स्वामींवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण आणि स्वामींची सेवा करत राहा. जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांच्या लीला अगाध आहेत. त्यापैकीच एक कथा मी आता तुम्हाला सांगणार आहे. श्री स्वामींनी आपल्या अनुभवातून प्रत्येकाला शिकवण दिली आहे. ही अशीच एक स्वामींची घटना आहे. ती आपल्यासाठी प्रेरक ठरते. श्री स्वामी समर्थ चोळप्पांच्या मुलाबरोबर गोट्या खेळत होते. स्वामी म्हणतात, जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिजे, लक्ष केंद्रित करावं लागतं. खेळ म्हटलं तर गोंगाट हा होणारच. चोळप्पाची सासू पारायण करत असते. तिला त्रास होतो. चोळप्पाची पत्नी स्वामींना थोड्या चिडक्या आवाजात थोड्या वेळापर्यंत तरी शांतता राखा असं सांगते. स्वामी ते मान्य करतात, पण समज देतात की पारायण करताना खेळाचा आवाज ऐकू तरी कसा येतो. कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी. देवाचे नाव घेताना ती उच्च पातळीची हवी. चोळप्पा आपल्या एक स्नेहीजन वामनराव बडोदार यांना स्वामी दर्शनाला घेऊन येतात. वामनबुवा स्वामींना म्हणतच राहतात,
एका मुलाला भूक लागली म्हणून स्वामी आतून नैवेद्याचे अन्न आणून त्याला घास भरवतात. नैवेद्याचे अन्न आणताना चोळप्पाची सासू विरोध करते, पण स्वामी तो दुमानत नाहीत. स्वामी सांगतात, पोथी नुसती वाचू नका तर ती आचरणात देखील आणा. अंधश्रद्धा, सोवळं यांच्या जास्त नादी लागू नका. चोळप्पाची पत्नी आणि सासू चोळप्पाजवळ तक्रार करतात, पण चोळप्पा काही त्यांचं ऐकत नसतात. तिकडे शास्त्री बुवा वामन बुवांना स्वामींबद्दल घालून पाडून बोलतात. मग ते वामन बुवाला घेऊन आपल्या गुरु घोलप स्वामींकडे येतात. घोलप स्वामी मूठभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार दाखवतात. वामन बुवा चमत्काराला दुमानत नाहीत. उलट ते घोलप स्वामींना आपल्या गुरु स्वामी समर्थांबद्दल सांगतात. घोलप स्वामी सोन्याचं लालच देऊन आपला शिष्य त्यांना करू पाहतात. वामन बुवा आणि घोलप स्वामी यांच्यात वादविवाद होतो. जाता जाता वामन बुवा त्यांना सांगून जातात की माझे गुरु येतील आणि तुमची परीक्षा घेतील. तिकडे शास्त्री बुवा घोलप स्वामींकडे दगड घेऊन यायचं, सोनं करा अशी विनंती करतात. अर्ध सोनं आम्ही घेऊ अशा अटीवर घोलप स्वामी आपले प्रयत्न सुरू करतात. पण काहीही केल्या त्यांना यश मिळत नाही. त्यांना असं वाटतं की वामन बुवांनी आपली विद्या हिरावली आहे, म्हणून ते सूड घ्यायला घोलप स्वामी यांच्याकडे धर्मशाळेत जातात. घोलप एक मोठा धोंडा घेऊन वामन बुवांवर टाकायला जातात, पण त्यांना तो धोंडा टाकताच येत नाही. उलट ते स्वतः पडून त्या धोंड्याच्या खाली चिरडले जातात. धोंड्याच्या आवाजाने वामन बुवा जागे होतात. त्यांना लगेचच सर्व प्रकरण कळते आणि ते मनोमन स्वामींना आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद देतात. काही वेळाने घोलप जागे होतात. त्यांना स्वामींच्या समर्थ त्यागाची आणि समर्थीची प्रचिती येते. ते शरणागत पत्करून स्वामींना भेटतात. स्वामी बोध करतात की घोलप आपल्या सिद्धीचा उपयोग आपले प्रस्थ वाढवायला न करू नये. अरे, आपले सामर्थ्य आणि शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणाकरता झाला पाहिजे, असा बोध त्यावेळी स्वामी समर्थांनी घोलप यांना केला. नमस्कार. मराठी नवीन वर्षाची चाहूल लागताच आपल्याला सर्वात आधी ओढ लागती ते श्री स्वामी समर्थांच्या प्रगट दिवसाची. स्वामी समर्थांची जयंती म्हणजेच स्वामी समर्थांचा प्रगट दिन यावर्षी म्हणजे 2026 कधी आहे, त्या अनुषंगाने स्वामी समर्थ महाराज कोण होते, त्यांचे कार्य, त्यांची शिकवण आणि त्यांनी सांगितलेले अनेक मंत्र, उपासना तसेच त्यांनी घडवलेले चमत्कार, यामुळे लोकांच्या जीवनामध्ये झालेले बदल तसेच स्वामी समर्थांची पूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग अजिबात उशीर न करता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ हे दत्तात्रयाचे अवतार मानले जातात. ते एक अतिशय लोकप्रिय संत आहेत. महाराष्ट्रात स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन म्हणजेच जन्मदिवस 20 मार्च 2026 रोजी साजरा केला जाणार आहे. लक्षात ठेवा, फक्त महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण आपल्या देशामध्ये तसेच विदेशांमध्ये देखील स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. ते मनापासून स्वामी समर्थांच्या अनेक सेवा करत असतात आणि स्वामी समर्थांनी त्यांना प्रत्यक्षात मदत केलेली आहे. प्रत्यक्ष अनेक लोकांना त्यांचे चांगले अनुभव आलेले आहेत. तर या व्हिडिओत पुढे जाण्या अगोदर तुम्ही जर माझ्या सविताच कॉर्नर या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून कमेंट करा आणि माझ्या सविताच कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर यंदाचा
स्वामी समर्थांचा प्रगट दिन 20 मार्च 2026 रोजी असणार आहे. स्वामी समर्थ महाराज हे कोण होते, तसेच त्यांचे कार्य आपण आता जाणून घेणार आहोत. स्वामी समर्थ हे सोलापूर जवळील अक्कलकोट नावाच्या ठिकाणी राहत असत. महाराष्ट्रामध्ये ते 1856 पासून 1878 मध्ये कार्यरत होते. त्यांनी 1878 मध्ये समाधी घेतली. त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल फारशी काही माहिती उपलब्ध नाही. मात्र स्वामी समर्थांची जयंती दरवर्षी चैत्र शुक्ल द्वितीयेला साजरी केली जाते. चैत्र महिन्यातील चंद्राच्या वाढत्या अवस्थेचा दुसरा दिवस, तो म्हणजे गुढीपाडव्यानंतरचा दुसरा दिवस स्वामी समर्थांचा प्रगट दिन म्हणून साजरा केला जातो. स्वामी समर्थ आणि शिर्डीचे साईबाबा यांच्या जीवनात काही उल्लेखनीय असे साम्य आहे. स्वामी समर्थांनी त्यांच्या आयुष्यात अनेक चमत्कार केले आहेत. स्वामी समर्थांनी त्यांच्या आयुष्यात असंख्य असे चमत्कार केले आणि आजही त्यांचे भक्त त्यांचे चमत्कार अनुभवत आहेत. त्यांच्या शिकवणी, त्यांच्या सांगितलेल्या कार्यपद्धती अत्यंत सोप्या आहेत. त्यांच्या सेवा करणे अत्यंत सोपे आहे आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक माणसाला त्यांनी जीवनामध्ये प्रेरणा दिली आहे. त्यांचे तत्वज्ञान असे होते, म्हणजेच त्यांनी सांगितलेली शिकवण अशी होती की कोणालाही इजा करू नका, सर्वांना आनंद द्या, प्रत्येकाच्या आत मी एकमेव आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अक्कलकोटचे एक गूढ संत म्हणून श्री स्वामी समर्थ महाराज ओळखले जातात. त्यांची शिकवण अनेक भक्तांना प्रेरणा देते. स्वामी समर्थांचे सुरुवातीचे जीवन गूढतेने व्यापलेले आहे आणि ऐतिहासिक नोंदी त्यांच्या उत्पत्तीबद्दल फारच कमी माहिती देतात. ते दत्त महाराजांचे अवतार मानले जातात. तर ते एका दैवी अस्तित्वाच्या रूपात प्रगट झाले आणि एका ज्ञात कुटुंबाच्या गर्भातून बाहेर पडण्याऐवजी त्यांच्या परिपक्व आध्यात्मिक स्वरूपात ते अक्कलकोट येथे आले असे सांगितले जाते. जेव्हा त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे आपले स्थान स्थापन केले, तेव्हा त्यांनी अनेक चमत्कारिक अशी कृत्ये केली. त्यांच्या प्रगल्भ ज्ञान आणि करुणामय स्वभावामुळे सर्व स्तरातील लोक आकर्षित झाले. ते वरून रूढ म्हणजेच रागीट असले तरी आतून भयंकर मायाळू होते. सांसारिक प्रशंसा किंवा भौतिक सुखसोयीची त्यांनी फारशी कधीच चिंता केली नाही. स्वामी समर्थांनी त्यांचे जीवन मानवतेच्या सेवेसाठी समर्पित केले आणि त्यांच्या अनुयायांना स्वतःमध्ये परमात्मा शोधण्यास प्रोत्साहित केले. स्वामी समर्थांचे जीवन त्यांच्या श्रद्धेचा अविभाज्य भाग बनलेल्या चमत्कारिक घटनांच्या वृत्तांनी बनलेले आहे. भक्त आणि दैवी हस्तक्षेपाच्या कथा आजही लोकांना आठवतात. आजारी लोकांना बरे करणे, दलितांचे दुःख कमी करणे, संकटाच्या वेळी नैसर्गिक घटकांवर नियंत्रण ठेवणे, वेळेवर दिलेला सल्ला असो किंवा शारीरिक चमत्कार असो, अशा प्रत्येक कृतीने त्यांचे संत म्हणून स्थान अधिक बळकट होत गेले. त्यांच्या महानतेचा एक उल्लेखनीय पैलू म्हणजे जीवनाच्या सर्व स्तरातील लोकांशी संपर्क साधण्याची त्यांची क्षमता. त्यांची करुणा अमर्याद होती आणि ते जात, पंथ आणि सामाजिक दर्जा विचारात न घेता भक्तांशी समान आदराने वागण्यासाठी पहिल्यापासूनच ओळखले जात होते. हिंदू धर्मात विशेषतः भक्ती परंपरेत स्वामी समर्थांचे योगदान खोल आणि दुर्गामी आहे. महाराष्ट्राला भक्तीचा एक वैभवशाली इतिहास आहे. नामदेव, तुकाराम आणि एकनाथ यासारख्या महान संतांचे हे घर आहे. या समूहातच स्वामी समर्थांचा समावेश त्यांचे आध्यात्मिक महत्त्व निश्चित करतो. असंख्य व्यक्तींना
त्यांनी परमात्म्याशी वैयक्तिक भावनिक नाते निर्माण करण्यासाठी प्रेरित केले आहे. अक्कलकोट आश्रम, जिथे त्यांनी त्यांच्या आयुष्याचा शेवटचा भाग घालवला, तो आध्यात्मिक कार्याचे एक उत्साही केंद्र आहे. तेथे आजही अनेक भक्त एकत्र येतात, धार्मिक विधीमध्ये सहभागी होतात आणि त्यांच्या शिकवणीचे आचरण करतात. आजच्या वेगवान तंत्रज्ञानाने भरलेल्या जगात देखील स्वामी समर्थांचे संदेश आधुनिक आध्यात्मिक साधकांमध्ये नवीन अनुवाद निर्माण करत आहेत. त्यांनी स्वीकारलेली मुख्य तत्वे म्हणजे करुणा, आत्मसाक्षात्कार आणि दैवितेवरील अढळ श्रद्धा, समकालीन जीवनातील भौतिकवाद आणि तणावाला एक प्रतिसंतुलन निर्माण करतात. स्वामी समर्थांचा हा वारसा सार्वत्रिकतेचा आहे. त्यांची शिकवण जरी हिंदू धर्माच्या परंपरा आणि महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीत रुजली असली तरी ती पर्यकोटीच्या सार्वत्रिक मानवी तळमळीला संबोधते. अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे एक तेजस्वी व्यक्तिमत्व होते. त्यांचे जीवन आध्यात्मिक भक्तीचे सार होते. आत्मसाक्षात्काराचा पाठलाग, भौतिक आसक्तीचा त्याग आणि सर्वसमावेशक दयाळू जीवन स्वीकारण्यावर केंद्रित असलेला संतांचा संदेश आजही सर्व लोकांना प्रेरणा देतो. थोडक्यात सांगायचे म्हणजे अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दैवी कृपेच्या भावनेचे आणि सत्याच्या शाश्वत शोधाचे प्रतीक आहेत. त्यांच्या रहस्यमय सुरुवाती, चमत्कारिक कृत्ये, सखोल शिकवणी आणि मानवतेच्या उन्नतीसाठी अढळ वचनबद्धता यांनी त्यांना भक्ती परंपरेत एक दिव्य म्हणून स्थापित केले आहे. आजही ते लोकांना अनेक वेगवेगळ्या मार्गाने अनुभव देत आहेत, चमत्कार दाखवत आहेत. तसेच लोकांची श्रद्धा त्यांच्यावरती अढळ आहे आणि खरंच आपणही देखील मनापासून त्यांची सेवा केल्यास आजही ते आपल्याला नक्की मदत करतात आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणारे एक थोर संत म्हणजे श्री स्वामी समर्थ आहेत. तर आजच्या व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट करून जरूर कळवा. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे. भक्तांनी ज्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी त्यांना दर्शन दिले आहे. कोणाला श्री विठू माऊलीच्या रूपात दर्शन दिले, तर कुणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात, कुणाला भगवती देवीच्या रूपात, तर कोणाला अनेक वेगवेगळ्या रूपात भक्तांच्या कल्याणासाठी त्यांनी दर्शन दिले आहे. अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर ते स्थानपन्न झाले. आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेकविध असे चमत्कार केले. राजापासून रंकापर्यंत अनेकावरती त्यांनी प्रेमाचा वर्षाव केला. आपण यजुर्वेदी ब्राह्मण, गोत्र काश्यप, रास मीन असल्याची माहितीही त्यांनी स्वतःच सांगितली आहे. शिष्यद्वय श्री बाळाप्पा व श्री चोळप्पा यांचेवरही त्यांनी अतोनात कृपा केली. तेथून स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले. विविध ठिकाणी ते विविध नावांनी प्रसिद्ध होते. श्री गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात एक प्रसंग वर्णिलेला आहे. तो असा की आपल्या सशस्त्र क्रांतीला परमेश्वराचे अधिष्ठान असावे व सत्पुरुषाचे आशीर्वाद मिळावेत या हेतूने वासुदेव बळवंत फडके हे एक तलवार घेऊन श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला जातात. स्वामी समर्थ महाराजांनी ती तलवार आपल्या हातात देऊन आशीर्वाद दिला तर आपली क्रांती नक्कीच यशस्वी होईल असे फडकेंना वाटत होते. त्यांची क्रांती यशस्वी होणार नाही हे स्वामींना अंतर्ज्ञानाने माहीत असावे. त्यामुळे त्यांनी काहीही न बोलता एका सेवेकऱ्याला हाक मारून ती तलवार झाडावर नेऊन ठेवण्यास सांगितली. त्यामुळे फडक्यांची क्रांती यशस्वी होणार नाही हे त्यांनी यातून सूचित केले. बराच वेळ बसून सुद्धा स्वामी समर्थ महाराज काहीच बोलत नाहीत
हे पाहून फडके निराश झाले. तशीच तलवार घेऊन ते परत आले. श्री गोंदवलेकर महाराजांनी देखील अजून क्रांतीला योग्य वेळ आली नाही असा फडक्यांना त्याच वेळी इशारा दिला होता.